यापूर्वी आपण पहिल्या पाठामध्ये इतिहास लेखनाच्या जी परंपरा आहे त्यात प्राचीन भारतीय परंपरा याविषयी आपण थोडक्यात मार्गदर्शन केलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे. यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन कशा प्रकारचे होते. आता मध्ययुगीन कालखंडामध्ये इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कलन याने लिहिलेला जो राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. म्हणजेच त्या काळामध्ये किंवा त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कलनाने केला आहे. म्हणजेच मध्ययुगीन कालखंडामध्ये त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये की त्या काळामध्ये जी साधनं होती याचा अभ्यास कसा करायचा, चिकित्सक पद्धतीने त्याचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं दिसून येईल. आणखीन त्यामध्ये पुढे जाऊन मध्ययुगीन भारतामध्ये जे मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी या इतिहास लेखनाच्या परंपरेचा जी प्रभाव आपल्याला दिसून येईल आणि मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारामध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तारीख ही फिरोजशाही या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येईल. आणि त्यांच्या मते इतिहासकाराचे जी कर्तव्य आहे ते राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांचे दोष, त्यांच्या चुका यांचं चिकित्सक विवेचन म्हणजे त्यांनी जी धोरण आहे ह्या धोरणामध्ये किंवा धोरणांचं चिकित्सक असं वर्णन करायला हवं असं त्यांचं मत होतं. एवढंच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. आता ह्या बर्नीच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. त्यानंतर मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्यात वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने आत्मचरित्र तुझुकी-ए-बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याच्याबरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक शासन व्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश होतो किंवा समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फझल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन
आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजल याने किंवा अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असे मानले जायचे. म्हणजेच यामध्ये चिकित्सक पद्धतीचा अभ्यास कसा केला जातो, कसा केला होता, संशोधन कशा प्रकारे केलं होतं, म्हणजे संशोधनाची जी पद्धती आहे, चिकित्सा करण्याची जी वृत्ती आहे किंवा त्या काळामधले लोक कशा प्रकारे चिकित्सक वर्णन करत होते, हाच या त्या मागचा उद्देश होता आणि हे आपल्याला इतिहास लेखनामध्ये दिसून येईल. त्यानंतर जी बखर आहे, बखरमध्ये सुद्धा ऐतिहासिक साहित्य, बखर म्हणजे हा ऐतिहासिक साहित्यातीलच एक प्रकार आहे आणि या बखरीमध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास या बखरीमधून दिसून येईल किंवा वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी आपल्याला उपलब्ध आहेत. यातील महत्त्वाची एक बखर म्हणून आपण सभासद बखर याचा उल्लेख केला जातो. सभासद बखरीमध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही सदर बखर लिहिली. यातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती या सभासद बखरीमधून मिळते. यानंतर भाऊसाहेबांची जी बखर आहे, या बखरीमध्ये पानिपतच्या लढाईचं वर्णन केलेलं आहे आणि याच विषयावर आपल्याला पानिपतची बखर असंही संबोधलं जातं. आणि होळकरांची कैफियत, यामध्ये आपल्याला होळकरांचं घराणं कसं होतं याचाही उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. बकरींचे अनेक नमुने आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील. चरित्रात्मक बखर आहे, वंशानुचरित्रात्मक आहे, प्रसंग वर्णनात्मक आहे, पंथीय आहे, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे अनेक प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. म्हणजेच मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला जे इतिहास लेखन केलं जातं त्यामध्ये या सर्व बाबींचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल. म्हणजेच मध्ययुगीन भारतामध्ये जी मुस्लिम राज्यकर्ते होते, मुघल बादशाह होतं किंवा अबुल फजल यांनी लिहिलेला जो अकबरनामा आहे, यामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी मध्ययुगीन कालखंडामध्ये दिसून येईल. त्याच्यामध्ये ही जी बखर आहे त्या बकरीचा पण उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो आधुनिक काळातील इतिहास लेखन हे कशा प्रकारचं होतं किंवा आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिशांचा जो इतिहास काळ आहे किंवा हे जी ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय जी पुरातत्वाचा अभ्यास सुरुवात झालेली, म्हणजेच हे 20व्या शतकामध्ये आपल्याला सुरुवात झालेली दिसून येईल. आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्या काळामध्ये जी भारतीय संस्कृती होती, याचं संस्कृतीचं आपल्याला माहिती नव्हती किंवा त्याचं उत्खनन केलेलं नसायचं अनेक. तर त्या अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली हे उत्खनन केलं गेलं आणि त्यात प्रामुख्याने आपल्याला बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळावर लक्ष केंद्रित केलं. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. हडप्पा संस्कृती तशीच होती. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही जो दोन शहरं गाडल्या गेलेली होती त्याचाही त्या ठिकाणी शोध लागला. किंवा भारतीय संस्कृतीचा इतिहास
इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वापर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध होतं. म्हणजेच इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकामध्ये किंवा इसवी सनापूर्वी आपल्याला हे सगळं इतिहास लेखन केलेलं दिसून येईल. म्हणजे त्याचे पुरावे आपल्याला सापडून येतील. भारतामध्ये आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, भारतीय इतिहास लेखनासंबंधी किंवा इतिहासासंबंधी अनेक लिखाण केलेलं दिसून येईल. आणि त्याच्यावर मात्र या इतिहास लेखनावरती वसाहतवादी धोरणांचा प्रभाव मात्र असलेला दिसून येईल. म्हणजे त्यांनी इतिहास लेखन केलं, परंतु त्यांचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. त्या प्रकारेच एक आपल्याला सांगता येईल की जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. म्हणजेच या जे इतिहासकारानं जे लिहिलेलं आहे भारताविषयी, तर पूर्वग्रह दूषित म्हणजे भारत कसा आहे त्याचाच उल्लेख त्यांनी या ठिकाणी, किंवा भारतीय इतिहास कसा आहे भारताचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी ते आहे हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं दिसून येईल. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच इतिहासकालीन लेखन त्यामध्ये जे मराठी साम्राज्याचा इतिहास जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच लिखाण केलेलं दिसून येईल. त्यामध्ये जेम्स ग्रँटअप यानं इतिहास लेखन आपल्याला अ हिस्ट्री ऑफ द मराठाज या ग्रंथामध्ये लिहिलेलं दिसून येईल. या ग्रंथाचे सुद्धा 3 कालखंड दिसतील. आणि भारतीय संस्कृती आणि इतिहास याचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आणि अशीच प्रवृत्ती आपल्याला या इतिहास लेखनामध्ये दिसून येईल. तर अशा प्रकारे भारतीय इतिहास लेखन परंपरा आपल्याला 3 कालखंडामध्ये दिसून येईल. म्हणजे त्याचं लिखाण केलेलं दिसून येईल. प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये लिखाण त्या काळामध्ये लिखाण केलेलं दिसून येईल. थोडक्यात म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला जी कोरीव काम असेल, नाणी असेल याच्यावर लिहिलेलं दिसून येईल. मध्ययुगीन कालखंडामध्ये जी मुघल सम्राट असेल किंवा मुस्लिम राजवटी असतील किंवा बखर असतील याच्यामध्ये आपल्याला भारतीय इतिहास लेखन दिसून येईल. आणि अर्वाचीन याच्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेली जी ग्रंथ आहेत भारताविषयी पूर्वग्रह दूषित ठेवून त्यांनी लिखाण केलेलं याचाच या ठिकाणी आपल्याला ही जी पुरावे आहेत हे आपल्याला ह्याच्यामध्ये भारतीय इतिहास लेखनामध्ये दिसून येतील. थोडक्यात ही इतिहास लेखनाची परंपरा आपण पाहिलेली आहे. आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी आज इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र पाठ पहिला यामध्ये इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा आणि भारतीय परंपरा याविषयी माहिती सांगणार आहे. परंतु इतिहास म्हणजे काय, तर गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. त्यामध्ये इतिहास लेखनामध्ये
एक पाश्चात्य परंपरा आणि भारतीय परंपरा, तर त्यामध्ये आज आपण भारतीय परंपरा याविषयी थोडक्यामध्ये माहिती घेऊ. आता भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशी आहे? इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरांची ओळख आपण पहिल्या पाठामध्ये घेतलेली आहे आणि या पाठामध्ये आपण भारतीय परंपरा, भारतीय इतिहास लेखनांच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि आधुनिक काळातील इतिहास लेखन म्हणजेच अर्वाचीन काळातील इतिहास लेखन हे कोणत्या प्रकारचे होते. कारण प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन असे जे 3 कालखंड आपण समजले जातो, त्यामध्ये पहिला जो कालखंड आहे प्राचीन इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. कारण पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की इतिहास लेखनाचे जे सुविधा ह्या पूर्वीच्या काळामध्ये नव्हत्या, म्हणून त्या काळामध्ये जी संस्कृती होती, या संस्कृतीच्या आधारेच आपल्याला जी माहिती उपलब्ध मिळते, त्या आधारेच हे लेखन केलेलं आपल्याला दिसून येईल. किंवा त्यातील जी उदाहरणामध्ये हडप्पा संस्कृती जी होती, आता हडप्पा संस्कृतीमध्ये काय होतं की मिळालेले जी प्राचीन लेख होते किंवा लेखांच्या आधारे भारतामध्ये ही लेखन कला जी होती, ही लेखन कला इसवी सनापूर्वी म्हणजे 3ऱ्या सहस्त्रकापासून झाली असावी असा एक अंदाज आहे. किंवा त्यापूर्वीही इतिहास लेखन हे होते असे दिसते आपल्याला. परंतु हडप्पा संस्कृतीचे जी लिपी आहे किंवा लिपी होती, ती वाचण्यात अजूनही यश मिळालेलं नाही. म्हणजे त्या काळामध्ये कोणत्या प्रकारचं लिखाण होतं हे अजूनही त्याविषयी आपल्याला माहिती नाही. परंतु भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे जे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. म्हणजेच हे कोरीव लेख जे आहेत, सर्वप्रथम आपण म्हणतो की त्यांची सुरुवात ही मौर्य सम्राट अशोक यांच्या काळापासून झाली असावी किंवा इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते असे एक अंदाज आहे. म्हणजे त्या काळामध्ये सम्राट अशोकांचे जी कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. याच्यावरून आपल्याला दिसून येईल. किंवा इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून आपल्याला त्या काळामध्ये उपलब्ध असणारे पुरावे, समजा धातूची नाणी असतील, मूर्ती असतील, शिल्पे असतील, ताम्रपट असतील इत्यादीवर जे कोरीव लेख आहेत, ह्या कोरीव लेखावर उपलब्ध होऊ लागतात. आणि याच्यातून आपल्याला काय ऐतिहासिक माहिती मिळू शकते. यावरच न राहता या सर्व प्रकारच्या जी कोरीव लेखामध्ये संबंधित राजाचा काळ, त्यांची वंशावळ, त्यांचा राज्यविस्तार कसा होता किंवा त्या काळामधील तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती, हे आपल्याला दिसून येईल. किंवा त्या काळामध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी कोणकोणत्या घडून आल्या. म्हणजेच प्राचीन काळामध्ये
भारतीय इतिहास लेखन कसं होतं, त्या राजाच्या राज्यव्यवस्था किंवा शासन व्यवस्थेवरूनही आपल्याला दिसून येईल, किंवा त्या काळामधल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी कशा झाल्या, तत्कालीन सामाजिक रचना कशी होती, त्या काळामधलं तापमान कसं होतं, हवामान कसं होतं, त्या काळामध्ये दुष्काळ पडला का, किंवा अनेक असे जी घडामोडी घडलेल्या आहेत त्यावरूनही आपल्याला त्या काळामधील माहिती मिळते. यावरच न थांबता प्राचीन भारतीय साहित्यामध्ये जे रामायण असेल, महाभारत असेल, ही जी महाकाव्य आपल्याला पुराणामध्ये किंवा पुराणे आहे, जैन आहे, धर्म आहे, बौद्ध आहे, समजा याच्यामध्ये जी ग्रंथ आहेत किंवा धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले जे ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवासांची जी वर्णने आहेत, यावरून आपल्याला जी प्रवास वर्णने आहेत, या प्रवास वर्णनावरूनही आपल्याला दिसून येईल, म्हणजेच त्या काळामधलं जी महत्त्वाची साधनं कोणती होती ही खूप महत्त्वाची आहेत. म्हणजे की त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये साधनं कोणती कोणती होती, मग ह्या साधनाच्या आधारे सुद्धा आपल्याला ही प्राचीन इतिहास लेखन कशा प्रकारचे होतं हे दिसून येईल. प्राचीन काळामधील जे राजांची चरित्रे होती किंवा त्या राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन कसे होते किंवा ते टप्पे कोणते होते, हे आपल्याला त्या काळामधल्या हालचालीवरूनही इतिहास लेखनामध्ये ही टप्पे आपल्याला माहिती होतील. किंवा इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्याच स्वरूपाचे आहे, त्यावरूनही आपल्याला ही माहिती मिळू शकते. किंवा त्यामध्ये त्या हर्षचरित या संस्कृत काव्यामध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, धार्मिक असेल, यामध्ये वास्तववादी चित्रण आपल्याला त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलेलं दिसून येईल. हे झालं प्राचीन इतिहास लेखन हे कशा प्रकारे होतं याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.